नमस्कार मित्रांनो. तर विसर्जनाला आनंद आणि दुःख काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. गौरी गणपती दाबी रिक्षा घेतली आहे. रिक्षामध्ये आम्ही एक छोटासा साऊंड घेतलेला आहे. तर त्या साऊंडचा आवाज थोडा कमी आहे, पण तरीही आम्ही या साऊंडवरती नाचणार. तर आता आम्ही घरशी निघालो आणि विसर्जनाचा प्रवास हा 500 ते 700 मीटर वर असून हा प्रवास आम्ही आनंदात नाचून पूर्ण करणार. इथे आपण फुलांची गौर सुद्धा सोबत घेतलेली आहे. तर चिनी मातीच्या गौरीसोबत फुलांची गौर सुद्धा विसर्जन होईल. विसर्जनाला आनंद काय हे आपण पाहू. बाप्पाचं आगमन होणे अगोदरपासून आपल्याला खूपच आनंद झालेला असतो. व्हिडिओमध्ये आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळणार. तर हा आपला छोटा चैतन्य कड्यावरून काही खाली उतरेना, थोडा तो सुद्धा नाराज होता. गावाच्या बाहेर गावदेवाचं एक मंदिर आहे, तिथे आरती घेतली जाते. सर्वांच्या बाप्पाचं विसर्जन झालं होतं आणि आम्हाला खूप उशीर झाला होता. आमचं नाचकाम थोडं कमी झालं आणि आम्ही पावले चालत राहिलो. रस्त्यात जाता जाता बहिणी जिम्मा हा खेळ खेळू लागल्या. जिम्मा खेळामध्ये इथे आता एक मोठी लढत झाली. इथे थोडा तोल सावरला. नंतर मी सुद्धा माझ्या बायकोसोबत जिम्मा हा खेळ खेळू लागलो. मग मी सुद्धा नाचण्याचा आनंद घेतला. आपल्याला तर हल्लीत नाचायची सवय, परंतु इथे थोडासा लाचखोरपणे थोडं काही होईना पण आनंद नाचण्याचा घेतला. नाचण्याची आवड सर्वांना होती, पण साऊंड सिस्टीम कुठेतरी कमी पडली. इथे आता एक शेवटची आरती घेतली जाईल. विसर्जनाच्या पूर्वी गणपती आणि गौरीच्या गल्ल्यामधून जे काही असेल ते काढून घेतले जाते. आता आरती झाली. आता विसर्जनासाठी आपली गौर आणि गणपतीची मूर्ती आपण आता घेऊन जात आहोत. गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा ब्युटिफुल, गणपती बाप्पा ब्युटिफुल, गणपती बाप्पा सिंगम, गणपती बाप्पा सिंगम. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. बाप्पाची मूर्ती अशा प्रकारे विसर्जन करावी. विसर्जन केल्यावर थोडीशी रीती हातात घेतली जाते आणि ती रीती घरी आणायची असते. आता गौरी मातेचं विसर्जन छान पद्धतीने पाहायला मिळेल. बाप्पाचं विसर्जन झाल्यावर आपल्याला खूप वाईट वाटते आणि हा असतो विसर्जनाचा दुःखाचा क्षण. ह्या वर्षी पावसाने साथ दिली. पाऊस काही पडला नाही म्हणून खूप मजा आली व नदीचं पाणी सुद्धा स्वच्छ होतं. रीती घेण्यासाठी जो तो एकमेकाला आवाज देतो. तांब्या कुठे आहे? बाबा थांबा एक मिनिट. इथे फुलांची गौर सुद्धा विसर्जन केली. झालं ना, माती सगळ्यांच्या राहील ना, घेऊ दे कोणची जरी घेऊ घ्या ना. बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत भक्तांना खूप आनंद असतो आणि ज्यावेळी विसर्जन होतं त्यावेळी
भक्तांचे अश्रू अनावर येतात. पाण्यात बुडवायचे असते. आता रिकामा काढायचे कुठून आता गौरबाई गेली आता आण. अशा प्रकारे बाप्पाचं आणि देवीचं विसर्जन झालं. मग यांची औषध पूर्ण झाली नव्हती म्हणून एकदा पुन्हा अशा प्रकारे आनंद आणि दुःख ही कथा सर्वांच्या सोबत होत असते. मी नवीन व्हिडिओ घेऊन तर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.